नमस्कार, मी तेजाली. तेजाली रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाची कुरकुरीत चिक्की बनवणार आहोत. तिळाची चिक्की ही एकदम कुरकुरीत बनते. या चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक कसा तयार करायचा तेही आज आपण बघणार आहोत. तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. या ठिकाणी 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे. तर चिक्की बनवायला घेण्याच्या आधी या लाकडी पोळपाटावर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चिक्की या पोळपाटाला चिकटणार नाही. अशाच प्रकारे या लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये 1 कप घेतलेले तीळ घालून घेऊयात व हे तीळ चांगल्या प्रकारे मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. हे तीळ एकसारखे हलवत राहायचं आहे, नाहीतर ते करपतात. ही सर्व प्रोसेस आपण मंद आचेवरतीच करणार आहोत. या ठिकाणी 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि आपले तीळ सुद्धा छान खमंग असे भाजलेले आहेत. हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेऊयात आणि ते वितळून घेऊयात. तर या ठिकाणी तूप आपलं वितळलेलं आहे. यामध्ये चिरून घेतलेला 1 कप गूळ घालूयात. गूळ चिरून घेतल्याने काय होतं तर लवकर वितळतो आणि कोठेही गुठळ्या राहत नाहीत. तर ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवरतीच करून घ्यायची आहे. गुळाचा पाक तयार करत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे, तो मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. अगदी काही मिनिटातच आपला गूळ छान असा वितळलेला आहे. जर गुळाचा पाक कडक बनला तरच आपली चिक्की कुरकुरीत आणि छान अशी बनते. या ठिकाणी छान असं गूळ शिजलेला आहे. तर आपला पाक तयार झाला आहे का ते चेक करून घेऊयात. थंड पाण्यामध्ये 2 थेंब पाकाचे घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला पाक अजूनही तयार झालेला नाही आहे, तो खेचला जातो. याचा अर्थ हा पाक बनलेला नाही. पुन्हा 2 मिनिटे आपण शिजवून घेऊया. 2 मिनिटानंतर आपण पाक चेक करून घेऊया. तर या ठिकाणी आपला पाक छान असा तयार झालेला आहे. हातामध्ये छान असा गोळा बनलेला आहे आणि प्लेटमध्ये टाकल्यानंतर टणकण असा आवाज येत आहे. हा अर्थ आपल्या चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि भाजलेले तीळ या पाकात घालून घेऊयात. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ही कृती एकदम फास्ट करायची आहे. गॅस बंदच ठेवायचा आहे. या ठिकाणी चिक्कीसाठी लागणारा मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे. हे मिश्रण आता आपण तूप लावलेल्या पोळपाटावर घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. ही सर्व कृती एकदम फास्ट करायची आहे, नाहीतर मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्या वड्या पडणार नाहीत. आता लाटण्याच्या मदतीने हे सगळीकडे पसरून घेऊयात. या ठिकाणी मी चिक्की मध्यम आकाराची करणार आहे. सगळीकडे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. हे मिश्रण अगदी गरम असतानाच करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडणार नाहीत. इथे सर्व चिक्की कट करून झालेली आहे. ही चिक्की आपण 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात. इथे 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत आणि मिश्रणही थंड झालेलं आहे. तर आता आपण याच्या वड्या काढून घेऊयात. तर अगदी सहजपणे याच्या वड्या निघत आहेत, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे सर्व वड्या काढून घेऊयात. या ठिकाणी आपली परफेक्ट अशी चिक्की बनलेली आहे. कलर ही अतिशय सुंदर आलेला आहे. ही चिक्की अगदी महिनाभर छान अशी टिकते. ही चिक्की इतपत जाड झालेली आहे आणि अगदी सहजपणे तुटते. याचा अर्थ आपली चिक्की अगदी कुरकुरीत बनलेली आहे. तर या मकर संक्रांतीला कुरकुरीत तिळाची चिक्की नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा.